नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या ऑनलाईन तासामध्ये. तर आज आपण इतिहास शिकणार आहोत. इतिहास आपण आतापर्यंत 6वीपर्यंत सगळे इतिहासाचे धडे शिकलेले आहोत. वेगवेगळ्या नावाने इतिहास आपण शिकत आलेलो आहोत. इतिहासाबद्दल बरीच माहिती तुम्हाला आहे. तरीसुद्धा यावर्षी आपण इतिहासाची अजून माहिती घेऊयात. यातील पहिलाच पाठ तुम्हाला इथे दिसत असेल तो म्हणजे इतिहासाची साधने. तर इतिहासाची साधने कोणती, त्याचा वापर इतिहास समजून घेताना कशा प्रकारे होतो हे आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपण पाहूयात इतिहासाची साधनं. इथे भारताच्या प्राचीन कालखंडाचा अभ्यास आपण मागील वर्षी केलेला आहे. यावर्षी आपण मध्ययुगीन कालखंडाचा अभ्यास करणार आहोत. भारतीय इतिहासातील मध्ययुगाचा कालावधी हा ढोबळमानाने इसवी सनाच्या 9व्या शतकापासून ते 18व्या शतकापर्यंतचा हा कालावधी हा मध्ययुगीन कालावधी मानला जातो. आता तुम्ही इथे पाहू शकत असाल तर भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध व पद्धतशीर दिलेली माहिती म्हणजे इतिहास होय. भूतकाळात ज्या घटना घडतात त्या आपण वर्तमान काळात इतिहास म्हणून अभ्यासतो, त्यालाच इतिहास म्हणतात. आणि ती कालक्रमानुसार असली पाहिजे, शास्त्रशुद्ध असली पाहिजे आणि पद्धतशीर मांडलेली असली पाहिजे, तेव्हाच त्या माहितीला आपण इतिहास म्हणतो. तर ही त्याची व्याख्या झाली. आता तुम्हाला माहीत आहे का, इथे एक खूप छान अशी व्याख्या दिली आहे. इतिहास हा शब्द आस असा तयार झालेला आहे. या शब्दाचा अर्थ असे घडले असा आहे. म्हणजे हे अशा प्रकारे घडले हे जे सांगण्याची पद्धत आहे त्याला इतिहास म्हणतात. आता इथे व्यक्ती, समाज, स्थळ, काळ हे 4 घटक इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. जेव्हा आपण एखादा इतिहास सांगतो त्यावेळेस त्या सांगितल्या गेलेल्या इतिहासामधील व्यक्ती, समाज म्हणजे त्यावेळेसची सामाजिक स्थिती, स्थळ तिथलं ते घडलेलं ठिकाण, काळ म्हणजे तो काळ कोणता होता त्याला पण इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व आहे. इतिहास हा विश्वसनीय पुराव्यावर आधारित असावा. पुरावे लागतात इतिहासासाठी. इतिहास जर आपण तोंडी सांगू लागलो तर तो सिद्ध करता आला पाहिजे. तर त्याला इतिहास आपल्याला विश्वसनीय पुराव्यावरच आधारित असावा लागतो. या पुराव्यांनाच इतिहासाची साधने असे म्हणतात. म्हणजे जे पुरावे दाखवले जातात की ज्याद्वारे हे इतिहास असं घडलं असं सांगतो त्याच पुराव्यांनाच साधनं म्हणतात. आता या साधनाचे 3 प्रकार आहेत. पहिलं आहे भौतिक साधनं, दुसरं लिखित साधनं आणि तिसरं आहे मौखिक साधनं. तर याचे वर्गीकरण करणार आहोत आपण आणि त्याची माहिती घेऊया. इतिहासाच्या साधनाचे मूल्यमापन हे करू. मूल्यमापन म्हणजे आपण त्याची माहिती घेऊन त्याच्यावर थोडंसं मनन करूया. ज्या ऐतिहासिक घटनेचा अभ्यास करायचा असतो तिच्याशी संबंधित अशा अनेक बाबींचा विचार करावा लागतो. त्यासाठी ऐतिहासिक साधनांचा आधार घ्यावा लागतो. ही साधने तपासून घेणे गरजेचे आहे. त्यांचा अस्सलपणा तपासावा लागतो. या साधनांचा तारतम्याने व चिकित्सकपणे वापर करणे आवश्यक असते. तर या पूर्ण पॅराग्राफमधील तुम्हाला जर महत्त्वाची बाब कोणती असेल तर कोणताही जे साधन आहे ते अस्सल असावं, म्हणजे त्याची विश्वासार्हता असावी आणि तो चिकित्सक आणि तारतम्याने वापर करता आला पाहिजे. आता इथे तुम्हाला याच्यामधले पहिले जे साधन आहे ते भौतिक साधन इथे दिलेलं आहे बघा. आता तुम्ही जर इथे बघू शकत असाल, सर्वांना दिसतच आहे. याच्यामध्ये पहिलं आहे स्मारक, इमारती, लेणी, शिलालेख, नाणी, ताम्रपट, किल्ले. तर प्रत्येक गोष्टीचा एक अर्थ आहे. स्मारकाचा अर्थ आहे, इमारतीचा वेगळा अर्थ आहे, लेणीचा वेगळा अर्थ आहे. वरील वस्तू आणि वास्तू किंवा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने. ही सगळी वस्तू किंवा वास्तू आहेत. वस्तू म्हणजे आता हे तुम्ही नाणी बघितली, ही वस्तू झालं. किल्ले, स्मारके, इमारती, लेणी ही वास्तू झाल्या. वास्तू म्हणजे इमारती टाईप जिथं बांधकाम केलेलं असतं त्याला आपण वास्तू म्हणतो. भौतिक साधनामध्ये किल्ल्यांचे महत्त्वपूर्ण स्थान आहे बघा. किल्ल्यांचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. आपण जर किल्ले बघायला गेलो तर महाराष्ट्र हा आपला
सह्याद्रीच्या डोंगररांगाचा प्रदेश आहे आणि आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी किंवा कर्तृत्वाने पावन झालेली ही महाराष्ट्र भूमी. तर शिवाजी महाराजांच्या काळात सर्वात जास्त किल्ले बांधले गेले किंवा शिवाजी महाराजांनी किल्ल्यांचं महत्त्व ओळखलं होतं. म्हणून त्यांच्या साम्राज्याचं जर तुम्ही सगळीकडे हे जर बारकाईनं पाहिलं तर तुम्हाला प्रत्येक किल्ला हा एक वेगळा कर्तृत्ववान चिन्ह म्हणून आपल्याला पाहायला मिळेल. इथे तुम्ही जर बघू शकत असाल, इथे हे प्रतापगड आहे. आता हा प्रतापगड इतका दुर्गम भागात किल्ला आहे आणि तशा दुर्गम भागातल्या किल्ल्याचा वापर आदिलशहाने पाठवलेल्या अफजल खानाला पराभूत करण्यासाठी शिवाजी महाराजांनी मोठ्या चातुर्याने केला होता. तर अशा अनेक किल्ले आहेत की ज्याच्यामध्ये एक एक इतिहास आपला लपलेला आहे महाराष्ट्राचा. तुम्ही जर बघितलं आणि प्रत्येक किल्ला आहे स्वतःची वेगळी कहाणी सांगत असतो. हा सिंहगड आहे, तुम्ही हे बघितलं असेल तानाजी महाराजांचं. तर इथे तुम्हाला असे वेगवेगळे किल्ले इथे बघायला मिळतात. अजिंक्यतारा आहे किंवा अनेक आहेत. त्या किल्ल्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार दिलेले आहेत. त्याच्यापैकी इथे जर तुम्ही बघितलं, आपल्या धड्यामध्ये जाऊया आपण. तर धड्यामध्ये इथे सांगितलं आहे की गिरिदुर्ग आहे, वनदुर्ग आहे, जलदुर्ग आहे, भुईकोट आहे. गिरिदुर्ग म्हणजे काय? गिरी म्हणजे तुम्हाला समजलं असेल की जो उंच पर्वतावर आहे. वनदुर्ग म्हणजे काय? जो जंगलामध्ये आहे, घनदाट. जलदुर्ग म्हणजे काय? पाण्यामध्ये आहे. हे तुम्हाला पाण्यामधले किल्ले दिसतात. हा जंजिरा पाण्यामध्ये आहे. किंवा अजून दुसरा आपण सिंधुदुर्ग बघूया. मुरुड जंजिरा आहे हा. इथे गुगलमध्ये टाकून सुद्धा आपण पाहू शकतो. तुम्हाला इथे मी टाकून दाखवतो. सिंधुदुर्ग हा शिवाजी महाराजांच्या कल्पकतेतून निघालेला हा किल्ला आहे. अतिशय अजोड किंवा अजय असा किल्ला तुम्ही इथे बघू शकता. बघा सिंधुदुर्ग किती मोठा किल्ला आहे. तर हे तुम्हाला इथे दिसतंय. तर हा पाण्यामध्ये असणारा किल्ला आहे आणि अतिशय प्रसिद्ध किल्ला आहे. आपण बघितला इथे. तर पाण्यामध्ये असणाऱ्या किल्ल्यांना जलदुर्ग असं म्हटलं जायचं किंवा म्हणतात. तर स्मारकमध्ये समाधी, कबर, विरगळ व इतर इमारतीमध्ये राजवाडे, मंत्रिनिवास, राणीवसा. आता तुम्ही स्मारकं जर बघायची असली तर स्मारक म्हणजे काय? त्या शब्दामध्येच त्याचा उल्लेख आहे की स्मरणार्थ बांधलेले जे काही गोष्टी असतात. आता इथे तुम्ही हा ताजमहाल बघितला, हा पण स्मारकच आहे. किंवा तुम्ही अजून जर बघितलं, हे राष्ट्रीय युद्ध स्मारक पण आहेत. आणि हा जो ताजमहाल आहे कोणाच्या स्मरणार्थ बांधला होता? तर मुमताज महल जी राणी होती शहाजहानची, तिच्या स्मरणार्थ हा किल्ला बांधलेला आहे. किल्ला नाही, हा स्मारक बांधलेला आहे. ताजमहाल आपण म्हणून ओळखतो त्याला. तर इथे हे स्मारकाचा अर्थ तोच होतो की स्मरणार्थ बांधलेले एक बांधकाम. आणि इथे जर तुम्ही बघितलं तर कोणकोणत्या गोष्टी त्याच्यात येतात? तर कबर येते, वेगवेगळ्या कबरी आहेत, त्या कबर येतात. कबर म्हणजे जे माणूस मेल्यानंतर तिथे त्याला गाडलं जातं आणि तिथेच एक वेगळ्या प्रकारचं ऐतिहासिक बांधकाम करण्याची प्रथा होती पूर्वी. आता जसं स्मशानामध्ये कबरी दिसतात तुम्हाला, तशा त्या काळामध्ये मोठे मोठे मॉन्युमेंट्स बांधले जायचे, म्हणजे स्मारकं बांधले जायचे. विरगळ म्हणजे काय? ते खूप महत्त्वाचं आहे. विरगळचा अर्थ असा होतो की तिथे काहीतरी एक इतिहास त्या दगडावर लिहिलेला असतो आणि त्याला विरगळ असे म्हणतात. आता आपण याचा जर अभ्यास करायचा बघितला किंवा याचा अर्थ शोधायचं बघितलं तर विरगळ म्हणजे वीर पुरुषाच्या स्मरणार्थ उभारण्यात, हे बघा ही इथं व्याख्या आहे, उभारण्यात आलेला सहसा दगडांचा किंवा लाकडाचा स्तंभ असतो, यास विरगळ असे म्हणतात. हे विरगळे आपल्याला खूप साऱ्या इथे पाहायला मिळतात. इमेजेसमध्ये तुम्ही गुगलवर गेलात तर तुम्हाला अनेक प्रकारचे विरगळ दिसतील आणि विरगळांचा अर्थाचा व्हिडिओ पण तुम्हाला पाहता येईल. विरगळ म्हणजे तुम्हाला कळालं असेल, पराक्रमी पुरुष होऊन जातात त्यांच्या स्मरणार्थ किंवा एखादी लढाई झाली असेल तर तिथे विरगळ तुम्हाला दिसते. आता हे विरगळ झालं. इमारतीमध्ये राजवाडे, मंत्रिनिवास, राणीवसा. तुम्ही एखादा किल्ला बघितला तर तिथे राजवाडा अगोदर दिसतो, मंत्रिनिवास वेगळा दिसतो, राणीवसा म्हणजे राण्या राहतात तिथं.
त्यांचे वेगळे महाल दिसतात. सामान्य माणसांची घरं, जनतेची घरं बाजूला दिसतील तुम्हाला. यावरून आपल्याला त्या कालखंडाचा बोध होतो. वास्तुकलेची प्रगती समजते. म्हणजे वास्तुकलेमध्ये काय वेगवेगळा फरक झाला. त्या काळातील आर्थिक स्थिती, कलेचा दर्जा, बांधकामाची शैली, लोकांचे राहणीमान, हे म्हणजे लोक कसे राहत होते, कला कोणकोणत्या विकसित होतात. जर इमारतीवर वेगवेगळ्या प्रकारच्या चित्र काढलेले असतील दगडामध्ये, तर त्या चित्रकलेची ती कोणती पद्धत होती, हे सगळ्या गोष्टी आपल्याला सांगता येते. नाणी इतिहास कसा सांगाल? नाण्यांचा इतिहास आपल्याला सांगता येतो तो म्हणजे त्याच्या कालखंडावरून कशा प्रकारची नाणी वगैरे होती ती. आता जाणून घेऊया इथे ह्याच्यामध्ये तुम्हाला दिलं आहे की प्राचीन काळापासून कवडी, दमडी, धेला, पैसा, आणा, रुपया ही नाणी प्रचलित होती. नाण्यावरून काही म्हणी, वाक्यप्रचार प्रचलित झाले. उदाहरणार्थ, एक फुटकी कवडी देणार नाही म्हणजे तुला काहीच देणार नाही. फुटकी कवडीला पण किंमत होती त्यावेळेस. आता ते कवडी काय आहे बघा, हे खूप रंजक आहे. कवडी म्हणजे हे समुद्रात सापडणारे एक प्रकारचे गोगलगाईचे कवच आहे. याचा वापर नाण्याचा शोध लागण्यापूर्वी चलन म्हणून होत असे. चलन म्हणजे करन्सी. आपण जसं पैसे देतो आणि वस्तू घेतो, तर पूर्वीच्या काळी हे काही काळापूर्वी म्हणजे खूप पूर्वीची गोष्ट आहे ही, तेव्हा कदाचित ह्या कवड्यांचा वापर नाणी म्हणून केलं जात असावे किंवा चलन म्हणून केलं जात असावं. पूर्ण कवडी किंवा हे कवडी वापरून मग त्याचे कवडी म्हणजे एक चलन होतं त्यावेळेस. आता तर कवडी आपल्याला गुरांच्या गळ्यामध्ये पाहायला मिळतात किंवा मग ते वेगवेगळ्या प्रकारचे हे जे काही शोचे वस्तू असतात जे दाखवतात घरामध्ये वगैरे, त्याच्यामध्ये आपल्या कवड्या दिसतात. पण आता या कवड्या चलनामध्ये वापरल्या जात नाहीत. आता या कवड्यांचा काय इतिहास आहे, हे खूप रंजक इतिहास आहे, मी तुम्हाला दाखवतो. इथे दिले बघा, फुटी कवडी से कवडी. 3 फुटी कवडी, 3 फुट्या म्हणजे फुटलेल्या कवड्या असतील तर त्याची 1 कवडीची किंमत धरली जायची. नंतर कवडी से दमडी. दमडी म्हणजे काय, 10 कवड्या जर तुम्ही दिल्या तर 1 दमडी व्हायची त्याची. आणि दमडीचे धेला म्हणजे 2 दमडे अशा, म्हणजे 2 दमडी जर दिली तर 1 धेला. आणि धेला से पाई, 1 धेला बरोबर 1.5 पाई. आणि पाई से पैसा म्हणजे 3 पाई जर तुम्ही दिलं तर 1 पैसा. आणि पैसा से आना म्हणजे काय, तर 4 पैशाचा 1 आना व्हायचा. जो हे आना आहे ना किंवा हे पैसे आहेत, हे गोष्टी काळापर्यंत होत्या. म्हणजे आमच्या लहानपणी आम्ही पाहायचो की 1 आना, 2 आणे किंवा 4 आणे. 4 आणे होते आमच्या वेळेस. 4 आण्याची काय 4 गोळ्या यायच्या. किंवा 8 आणे म्हणजे 8 अर्धा रुपया. तर ते तशा प्रकारे आना से रुपया म्हणजे 16 आण्याचे 1 रुपया व्हायचा. म्हणजे तुम्हाला हे समजलं, 1 रुपयाचे 265 दमडी, 265 दमडीची 192 पाई, 192 पाईची 128 ढेला, 128 ढेला 64 पैसा, 64 पैशाचा 16 आना आणि 16 आण्याचा 1 रुपया. हे सगळा जर इतिहास तुम्ही पाहिलात, ही लिंक मला मिळाली हे गाव कनेक्शनवरून. पण खूप छानपैकी सांगितलं आहे. म्हणजे पायी पायी के लिए मोहताज कर दूंगा वगैरे वगैरे, आपले हिंदीमध्ये जे डायलॉग येतात ना, तुमको धेला नाही मिलेगा किंवा अशा प्रकारचे जे डायलॉग मिळतात, त्याचा अर्थ काय होतो हे आपल्याला इथे समजलेलं आहे. तर 1 फुटकी कवडी देणार नाही, चमडी जाय पर दमडी न जाय, पैचा हिशोब ठेवणे, 16 आणे सच वगैरे वगैरे, ह्या गोष्टी तुम्ही सगळ्या इथं बघू शकता. आता इथं विरगळचा अजून थोडासा अर्थ दिलेला आहे बघा. आपण ती वर इथून इकडे येतो आपण. तर विविध राज्यकर्त्यांनी सोने, चांदी, तांबे या धातूचा उपयोग करून तयार केलेली नाणी इतिहासाची साधने म्हणून महत्त्वाची आहेत. नाण्यावरून राज्यकर्ते कोण होते, त्यांचा काळ कसा होता, राज्यकारभार, धार्मिक संकल्पना कशा होत्या, व्यक्तिगत तपशील कसे होते. तर नाण्यावर बऱ्याचदा वेगवेगळे फोटोज टाकले जायचे. नाण्यांचं जर समजा आपण बघितलं, इथं एक सर्च करून ठेवलेलं आहे, जर तुम्हाला इथे दिसेल, 1 मिनिट, ऐतिहासिक नाणी. तर नाणी जर तुम्ही बघितलं तर त्याच्यावर चित्र असायचे, त्या काळातल्या राजांचे चित्र असायचे किंवा धार्मिक संदेश असायचा, देवदेवतांची चित्र असायची, असे वेगवेगळ्या प्रकारची चित्र होती. आणि मग त्याच्यावरून कळायचं की कशा प्रकारे राज्यकारभार होत असेल, आर्थिक व्यवहार काय असेल. आता याच्यामध्ये सम्राट अकबराच्या काळामध्ये नाण्यावरील रामसीतेचे चित्र आहे किंवा हैदर अलीच्या नाण्यावरील शिवपार्वतीच्या प्रतिमा, यावरून त्या काळात धार्मिक समन्वयाची जाणीव होते. तर हे दोन्ही राजे मुस्लिम राजे किंवा मोगल राजे, हैदर अली हा सुलतान म्हणजे, तर अशा प्रकारची यांचे धर्म वेगळे असूनसुद्धा त्यांच्या नाण्यावर हिंदू धर्माच्या देवी देवतांची चित्र दिसतात. म्हणजे याच्यातून धार्मिक समन्वयाची जाणीव होते. आता ती एक
ते जे चित्र आहे अकबराच्या काळातलं ते असं आहे बघा. म्हणजे श्रीराम आणि सीता यांचे चित्र त्यावर टाकलेलं आहे किंवा त्या काळी ते छापलेलं आहे. यावरून ती धर्मामध्ये किती समन्वय होता वगैरे त्या काळामध्ये, आणि त्याच्यावरून त्या नाण्यावरून कळतं आपल्याला सगळं. तर नाण्यावरून आपल्याला इतिहास समजतो. तर पेशव्यांच्या नाण्यावर अरेबिक किंवा पर्शियन भाषेचा वापर होत असे, यावरून त्या काळातील भाषा व्यवहार समजतो. आता इथे पेशवेकालीन नाणे आहेत. नंतर हैदर अलीचे नाणे आहे, जिथे शिवपार्वतीचे चित्र तुम्हाला दिसतं आहे किंवा हा अर्धचंद्र दिसतो. तर अशा प्रकारचे हे जे नाणे आहेत हे तुम्हाला इतिहास शिकवतात. नंतर इथे तुम्ही जर बघितलात शिलालेख म्हणजे काय, तर शिलालेख म्हणजे काय हे आपल्याला, शिलालेख म्हणजे याचा अर्थ शिला म्हणजे दगड आणि दगडावर लिहिलेला लेख म्हणजे शिलालेख. उदाहरणार्थ तंजावर येथील बृहदीश्वर मंदिरातील परिसरातील लेख आहे. चालुक्य, राष्ट्रकूट, चोळ, यादव हे सर्व राजांचे घराणे आहेत. आणि याच्यामध्ये शिलालेख हा इतिहास लेखनाचा फार महत्त्वाचा आणि विश्वसनीय पुरावा मानला जातो. त्यातून भाषा, लिपी, समाजजीवन यासारख्या बाबी समजायला मदत होते. तांब्याच्या पत्र्यावर कोरलेल्या लेखांना ताम्रपट म्हणतात. आता इथे शिलालेखबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊ इथे. तर हे जे तुम्हाला दिसतात शिलालेख हे वेगवेगळ्या प्रकारचे शिलालेख आहेत बघा. आता इथे आपण जर एक क्लिक केलं तर इथे बाजूला येते बघा, म्हणजे दगडावर त्यांनी पूर्णच्या पूर्ण कथा लिहिल्यासारखं सगळं कोरून ठेवलेलं आहे आणि ते त्या काळातला खूप महत्त्वाचा पुरावा मानला जातो. हे झालं शिलालेख. शिलालेखांच्या नंतर जे ताम्रपट आलं होतं, ताम्र म्हणजे याचा अर्थ होतो तांब्या, आणि त्या तांब्याच्या त्या पत्र्यावर वेगवेगळ्या राजाज्ञा म्हणजे राजांनी दिलेल्या आज्ञा, निवाडे म्हणजे त्या काळात कोणत्या एखाद्या विषयावर राजाने त्याचा निवाडा दिला असेल म्हणजे न्याय केला असेल, घोषणा केली असेल, तर इत्यादी प्रकारची माहिती कोरलेली असते. ताम्रपट इथे तुम्हाला पाहायला मिळतं. हे बघा, ताम्रपट अशा प्रकारचे असतात. इथे जर तुम्हाला बघितलं हे ताम्रपट दिसतात, तर ताम्रपटावर वेगवेगळी माहिती तुम्हाला मिळते आणि ह्याच्यावरून इतिहाससुद्धा कळतो. माहिती आहे का तुम्हाला, चैत्यविहार, मंदिरे, चर्च, मशिदी हे वेगवेगळ्या समाजाचे प्रार्थनास्थळे आहेत. आग्यारी, दर्गे, मकबरे, गुरुद्वारा, छत्री, शिल्प, विहिरी, बारवा, मिनार, गावकूस, वेशी, शस्त्र, भांडी, दागिने, कपडे, कलाकुसरीच्या वस्तू, खेळणी, अवजारे, वाद्य हे सर्व भौतिक साधने आहेत. ही सर्व भौतिक साधने आहेत, ती वापरली जात होती आणि त्याच्यावरून आपल्या तेव्हाचा इतिहास आपल्याला समजतो. तर लिखित साधनं कोणती, आता भौतिक झाले, लिखित म्हणजे लिहिलेली साधनं. त्या काळात देवनागरी, अरेबियन, पर्शियन, मोडी हे सगळ्या भाषा आहेत. देवनागरी म्हणजे ही आपली मराठी भाषा, अरेबियन जी उर्दू भाषा किंवा पर्शियन आहे, मोडी आहे, आदी लिपीची वळणे, विविध भाषांची रूपे, भुर्जपत्र. भुर्जपत्र म्हणजे काय, तर झाडांच्या सालीपासून त्याच्यावर लिखाण केलं जायचं, त्याला भुर्जपत्र किंवा भोजपत्र असं म्हटलं जातं. त्याच्यासाठी तुम्हाला हे असे झाडाची साल काढली जायची, त्याच्यावर हे अशी साल आणि त्याच्यावर ते लिहिलं जायचं. मग ते लिहिलेलं अशा प्रकारे तुम्हाला दिसत असेल. तर हे इतिहासामध्ये जेव्हा आपण जातो त्यावेळेस आपल्याला अशा गोष्टी पाहायला मिळतात आणि अशा गोष्टीतून आपल्याला इतिहास समजतो. तर ही झाली लिखित साधने, लिहून ठेवलेली साधने. आता इथे खाण्यापिण्याच्या पदार्थावरून सुद्धा इतिहास कळतो. त्या काळात कशा प्रकारे केलं जात होतं, लोकजीवन, लोक कशी राहत होती, कशा प्रकारचे कपडे घालत होते, आचारविचार, सण समारंभ कसे होते, या सर्व साहित्याला इतिहासाची लिखित साधने म्हणतात. आता लिखित साधण्यामध्ये इथे अनेक गोष्टी दिलेल्या आहेत, जसे की राजदरबारातील कामकाजाची कागदपत्रे, वंशावळी किंवा शकावली. वंशावळी म्हणजे त्या राजाचा मुलगा, त्या मुलाचा मुलगा, त्या मुलाचा मुलगा, हे वंशावळी. शकावली म्हणजे ते शक ठरवले जायचे त्या काळात, काळ मोजण्याचा प्रकार. पत्रव्यवहार, खलिते, न्यायनिवाडे, आज्ञापत्रे, ग्रंथ, चरित्र, परदेशी प्रवाशांची प्रवास वर्णनं. आपल्या इथे अनेक परदेशी लोक यायची, त्यांनी जे लिहिलेलं ते प्रवास वर्णन, त्याच्यामधून पण आपल्या बऱ्याच गोष्टी समजायच्या. तर या काळात अनेक परकीय प्रवासी भारतात आले, त्यांनी आपले प्रवास वर्णन लिहून त्यात अल्बेरुनी, इब्न बतुता, निकोलस मनुची यांचा समावेश होतो. बाबराचे चरित्र, कवी परमानंद यांनी संस्कृत भाषेत लिहिलेले शिवभारत हे शिवचरित्र, तसेच विविध राज्यकर्त्यांची चरित्रे व पत्रव्यवहार यावरून आपल्याला त्यांची धोरणे, प्रशासकीय व्यवस्था, राजकीय संबंध यांची उकल करता येते. बघा, त्या काळामध्ये त्या राजांची चरित्र लिहिले असतील तर त्या राजांचं जे काही कारभार होता त्याच्यामध्ये सर्व येतो. ते लिहिलेलं असल्यामुळे ते लिखित आहे आणि लिखित असल्यामुळे आपण त्याला लिखित साधन म्हणून वापरतो. तवारीख किंवा तारीख, तवारीख पण एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला ह्याच्यामध्ये दिसते. तवारीखचा अर्थ होतो की त्या गोष्टी तशा प्रकारे लिहिले जातात. इथे तवारीख दिले बघा. तवारीखचा अर्थ होतो बीती हुई प्रसिद्ध घटनाओं को उनके संबंध रखने वाले जीवों का कालक्रम से
वर्णन करे. म्हणजे जशा प्रकारे त्या ज्या काळामध्ये जसं घडलं गेलं तसं ते तारखेनुसार लिहिणं याला तवारीख म्हटलं जातं. तर याचं त्याच्यामध्येच अर्थ आहे तारीख किंवा घटनाक्रम. तर ह्या लोकांनी लिहिलेल्या तवारिका उपलब्ध आहेत. कोण आहेत हे? अल्बेरुनी, जियाउद्दीन बर्नी, मौलाना अहमद, याह्या बिन अहमद, मिर्झा हैदर, भीमसेन सक्सेना आणि बखरसुद्धा हा शब्द खबर या शब्दावरून आलेला आहे. खबर म्हणजे बातमी. ज्या बातम्या समजल्या निर्माण तशा प्रकारे ते लिहून काढल्या, ते इतिहास लेखनाचा एक प्रकार आहे. बखरीतून सुद्धा तत्कालीन राजकीय घडामोडी कळतात, भाषा व्यवहार कळतो, सांस्कृतिक जीवन कळतं, सामाजिक परिस्थिती कळते, म्हणजे तेव्हाची काय परिस्थिती होती. अनेक बकरी घटना घडून गेल्यानंतर अनेक वर्षांनी लिहिलेल्या असल्यामुळं त्याच्यामध्ये IQ माहितीवर भर दिल्याचे आढळते. त्याच्यामुळं बकरी ह्या तेवढ्या प्रमाणबद्ध असतील असं सांगता येत नाही. आणि इथे अनेक बकरींचे उदाहरण दिलेले आहेत. आपण जर बखर हा शब्द जर इथे बघितला विकिपीडियावर तर तुम्हाला इथे अनेक बकरी दिसतील. इथे सभासदांची बखर, भाऊसाहेबाची बखर, इथे बघा तुम्हाला सगळे नावं वाचायला मिळतील. ही सगळ्या बकरी आहेत. याच्यामध्ये IQ माहितींची असल्यामुळं बकरीवर जास्त विश्वसनीय असा घटक मानता येणार नाही. रॉबर्ट आर्म, MC स्प्रेंगल आणि ग्रँड डफ या समकालीन पाश्चात्य इतिहासकारांचे ग्रंथ महत्त्वाचे आहेत. आता तुम्हाला काय करायचं इथे दिलं आहे बघा, पोवाडे, आदिवासी गीते यांचा संग्रह करा. तर हे तुम्ही करायचं आहे. शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात त्याचे सादरीकरण करा. आपण करूया. मौखिक साधने. लोकपरंपरेत पिढ्यानपिढ्या संक्रमित होत राहिलेल्या जात्यावरील ओव्या, लोकगीते, पोवाडे, कहाण्या, दंतकथा, मिथके यातून आपल्याला लोकजीवनाचे विविध पैलू समजतात. जी गाणी असतात, पोवाडे असतात आणि त्याच्यामधून खूप साऱ्या गोष्टी आपल्याला समजतात. आता इथे मौखिक साधनामध्ये इथे दिलेले आहेत लोकगीते, गाथा. त्याच गाथा म्हणजे माहिती किंवा एक लोककलेचा प्रकारच आहे तो. श्लोक तुम्हाला माहीत आहेत, आपण बरेच श्लोक परिपाठात घेत असतो ते श्लोक. अभंग, संत तुकारामांचे अभंग किंवा अनेक आपले जे संत होऊन गेले महाराष्ट्रामध्ये त्यांचे अभंग. पोवाडे, म्हणी, कथा, मिथकं म्हणजे दंतकथासारखा प्रकार. तर वरील तिन्ही प्रकारच्या साधनांच्या आधारे इतिहास लेखन केले जाते. इतिहासांचे एकदा लेखन केले तरी त्याविषयी संशोधन अखंडपणे चालू राहते. एकदा लिखाण केलं म्हणजे तो इतिहास हा परफेक्ट झाला असा नाही. याचं दरवेळेस नवीन संशोधन होतं आणि त्याच्यामध्ये अपडेट येत राहतं. मग अपडेट म्हणजे ते अजून चांगल्या प्रकारे त्याचा पुढील भाग कळतो आपल्याला. त्यानुसार इतिहासाचे पुनर्लेखन करावे लागते. उदाहरणार्थ आपल्या आजी आजोबाच्या काळातील, आईवडिलांच्या काळातील, आपल्या काळातील इतिहासाच्या पुस्तकामध्ये काही प्रमाणात फरक पडल्याचे दिसते. तर दिसतं ते आपल्याला अनेक गोष्टी बदललेल्या पण दिसतात. माहीत आहे का तुम्हाला या पोवाड्याचा कर्ता तुळशीदास शाहीर आहे. या पोवाड्यात सिंहगडाच्या मोहिमेचे वर्णन आहे. पोवाड्यात तानाजी, शेलारमामा, छत्रपती शिवाजी महाराज, वीरमाता जिजाबाई, आऊसाहेब यांची सुंदर स्वभावचित्रे दिली आहेत. तर याच्यामध्ये हे जे पोवाडा आपण जर गायला किंवा बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला इतिहासात घडलेल्या घटना सांगतात. जसं की रायबाचं लग्न आहे, तानाजी सुभेदारांची माहिती आहे, सिंहगडाचं नाव आहे याच्यामध्ये. आणि अशा प्रकारे हे पूर्णच्या पूर्ण जो पोवाडा आहे तो त्या काळामध्ये घडलेल्या घटनांची माहिती. जसं आपण तानाजी पिक्चर बघितला आहे त्याच्यामध्ये सगळा इतिहास आपल्याला याच्यामध्ये पण कळतो. आता बोलते व्हा. ऐतिहासिक साधनाच्या जतनाचे उपाय तुम्ही सुचवायचे. बरेच कागदपत्र खराब होतात, म्हणजे कालांतराने त्या कागदावर परिणाम होतो. ते जपण्यासाठी वेगवेगळे प्रकार असतात. तर ते कोणते प्रकार आहेत ते पण तुम्ही सुचवायचं आहे. त्याच्यावर थोडी माहिती घ्या. इंटरनेटवर जाऊन तुम्हाला मिळेल माहिती. जसं आपण इतकी साऱ्या गोष्टी इंटरनेटवर बघतो त्याची पण माहिती तुम्हाला तिथे मिळेलच. ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन कसे केले पाहिजे, म्हणजे ही साधनं आहेत ते ही खरी आहेत का किंवा व्यवस्थित आहेत का याचं मूल्यमापन करणं पण गरजेचं आहे. ही सर्व साधने वापरण्यापूर्वी काही काळजी घेणे आवश्यक असते. त्याची जी विश्वसनीयता तपासावी लागते. यातील अस्सल साधने कोणती, बनावट कोणती ते शोधावे लागते. अंतर्गत प्रमाणके पाहून त्याचा दर्जा ठरवता येतो. लेखकाचा खरे खोटेपणा, त्याचे व्यक्तिगत हितसंबंध, काळ, राजकीय दबाव याचाही अभ्यास करावा लागतो. ही माहिती IQ आहे का की त्यांनी स्वतः पाहिलेली आहे यालाही महत्त्व असते. लेखनातील अतिशयोक्ती म्हणजे खूप सारं चढून वगैरे लिहिणं म्हणजे जास्तीचं लिहिणं, स्तुती जास्त करणं, प्रतिमा, प्रतीके, अलंकार याचाही विचार करावा लागतो. म्हणजे प्रतिमा कोणती आहे, प्रतीकं कोणती आहेत, अलंकार कोणते आहेत. इतर समकालीन साधनाची ती माहिती पडताळून पाहावी लागते. आपल्याला मिळालेली माहिती एकांगी आहे का, एकच अंग आहे का त्या माहितीचं, विसंगत आहे का, म्हणजे चांगला इतिहास असेल पण तो वेगळ्या प्रकारे दिलेला आहे का, अतिरंजित आहे का, म्हणजे जास्तीत जास्त खुलवून सांगितलेला.
नाकारता येते. त्यामुळे वापर करताना तारतम्य ठेवावे. तारतम्य म्हणजे काय, की आपली बुद्धी शाबूत ठेवावी, वेगवेगळ्या गोष्टी तपासून पाहाव्यात आणि त्याच्यानंतर मग त्या इतिहासावर आपण विश्वास ठेवला तर हरकत नाही. सदैव चिकित्सा करूनच या साधनाचा वापर करण्याची दक्षता घेणे गरजेचे आहे. इतिहास लेखनामध्ये लेखकाचा निपक्षपातीपणा आणि तटस्थता फार महत्त्वाची असते. तटस्थ पाहिजे. लेखन करताना कोणत्याही एक बाजूला खुलवून सांगणं किंवा एखाद्याच व्यक्तीचं किंवा सामाजिक परिस्थितीची बाजू घेणं हे टाळता आलं तर अजून चांगल्या प्रकारे ऐतिहासिक लेखन करता येतं. तर इथे तुम्हाला खाली स्वाध्याय दिलेला आहे. हा सगळा स्वाध्याय तुम्हाला वरील धड्याच्या स्पष्टीकरणातून समजेलच. तर मला आशा आहे की हे चांगल्या प्रकारे समजलं असेल. जर समजलं नसेल तुम्ही तर कमेंट बॉक्समध्ये पण लिहा. आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे विद्यार्थ्यांसाठी हा धडा आहे. तरी मी यूट्यूब चॅनलवर टाकणार आहे. अजून काही प्रश्न असतील किंवा अधिकची माहिती असेल तर ती देण्याचा प्रयत्न करा. इथे आपला हा पहिला धडा जो आहे इतिहासाची साधने हा इथे संपलेला आहे आणि स्वाध्याय सोडून वर्गाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही पाठवायचं आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आणि व्हिडिओ पाहणाऱ्या माझ्या मित्रांनो किंवा शिक्षक मित्रांनो किंवा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर असेच व्हिडिओ येणार आहेत तर ते सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.